चलो स्टार्ट करणे का. चला बा काल काय काय झाले बघा. लास्ट लेक्चर काय काय झालं रिवाइज करा. चला पटपट. होय लास्ट लेक्चर काय काय झालं बघा. चेक करा पटापट. ओके ओके. मेसेज कर मला. मेसेज केला बहुतेक तू. मी लेक्चर सेंड करतो. मेसेज केलाय. जर आज गडबड झाली. काल काहीतरी नवीन रूल्स आले ना 4 पर्यंत चालू काय डोक्याला लागतात. त्यामुळे सगळं जरा गडबड होती. पाठवतो तुला लेक्चर्स पाठवतो. आवाज येत नाही. हॅलो हॅलो हॅलो. आवाज येत नाही का यायला. शिव उगाच हसत जाऊ नको तू. यार ना आवाज ठीक है. चलो तो क्या क्या देखने का आज. आज काय काय बघायचा. फर्स्ट काय झाला आपला युनिट. डेफिनेशन ऑफ युनिट. मग डेफिनेशन ऑफ युनिट काय जास्त इम्पॉर्टंट नाही. सेकंड काय झाला फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्ड युनिट्स. फंडामेंटल युनिट्स म्हणजे बेसिक युनिट्स की जे कोणाच्या कॉम्बिनेशन पासून नाही बनले. फंडामेंटल युनिट्स म्हणजे बेसिक युनिट्स की जे कोणाच्या कॉम्बिनेशन पासून नाही बनले. अँड डिराइव्ड युनिट्स आर मेड अप ऑफ कॉम्बिनेशन ऑफ फंडामेंटल युनिट्स. मीटर पर सेकंड स्क्वेअर, जूल, न्यूटन, these are derived units, and meter, second, these are basic units, fundamental units. But total basic units किती आहेत. There are total
7 basic units and 2 supplementary units. Total 9 units are present in SI system. Basic, there are how many units? 9 units, of which we have seen 7 units. काल बघितले कोणते कोणते बघितले, इकडे दिसते का बा कोपऱ्यामध्ये? कोपऱ्यामध्ये दिसते का बा? पहिलं काय बघितलं? एल, लेंथ. पहिलं काय बघितली? लेंथ. सेकंड काय बघितली? मास, किलोग्राम. देन काय बघितला? टेम्परेचर. त्याच्यानंतर झाला इलेक्ट्रिक करंट, एम्पियर. देन झाला टेम्परेचर, केल्विन. ओके, त्याच्या अगोदर टाइम झाला होता, त्याच्या अगोदरचा टी होता टाइम. त्याच्यानंतर टेम्परेचर, केल्विन. त्याच्यानंतर झाला मोल. मग मोल कोण आहे, केल्विन कोण आहे, आता लगेच बघायचा. आणि देन काय झाला होता? कॅन्डेला. ओके, बर. कॅन्डेला आपल्याला कधी लागत नाही, कॅन्डेला आपल्याला कधी लागत नाही, पण मोल कोण आहे आणि केल्विन कोण आहे हे आपण जरा व्यवस्थित बघू आपण. ओके, बर. मग मोल कोण आहे? मोल कोण आहे? मोल कोण आहे? बा, मग तुम्हाला समजा भूक लागली, शिवम, हा, तुम्हाला समजा भूक लागली आणि केळी खाऊ वाटायला लागली. ठीक आहे, काय खाऊ वाटायला लागले? केळी खाऊ वाटायला लागली, तुम्हाला भूक लागली. मग समजा तुम्ही जाऊन केळी डिमांड केली, गाडीवाल्याकडे केळी मागितली. मग केळी किती मागितली? 1 डझन. 1 डझन म्हणजे किती असते? हसायच नाही, केळी म्हटल्यावर हसायचं काय कारण आहे? ओके, कारण आंबे, ऍपल्स डझन मध्ये भेटत नाहीत, ते किलो मध्ये भेटतात. आपल्याला डझनचं एक्झाम्पल द्यायचं आहे. मग 1 डझन बनानास म्हणजे किती बनानास? 12. 1 डझन बनाना म्हणजे किती बनानास? 12. 1 डझन बनाना म्हणजे किती बनानास? 12. मग 1 डझन काय? प्युअर नंबर आहे. 1 डझन काय? प्युअर नंबर आहे. तसा 1 मोल इज ऑल्सो नंबर. पण 1 मोल किती आहे? 1 मोल खूप मोठा नंबर आहे. मग 1 मोल मीन्स 6.022 into 10⁻23. 1 mole means how much? 1 mole means 6.022 into 10⁻23. इतके बनानास दिले तर 1 मोल बनाना दिले त्याने. कळते ना? समजा मी म्हणलं केळीवाल्याला गिव मी 1 मोल बनाना, मग हे बरोबर सेंटेन्स आहे. 1 मोल बनाना देणार म्हणजे किती बनानास देणार? ते इतके बनानास देणार. 1 डझन बनानास देणार म्हणजे किती देणार? 12. कळतं ना? अर्धा डझन म्हणजे किती? 6. मग जसा ते नंबर फिक्स आहे तसा 1 मोल म्हणजे काय? हा नंबर फिक्स आहे. पण मोलच्या विषयी खूप जास्त डिटेलमध्ये आणखीन अंडरस्टँडिंग हे एवढंच आहे, मोल म्हणजे नंबर आहे. पण मोल विषयी तुमचं आणखीन काम केमिस्ट्रीमध्ये होईल. ठीक आहे, मग इतकं लिहून ठेवा. 1 मोल इज दिस मच. 1 मोल मीन्स दिस मच. केमिस्ट्री स्टार्टच होतं इथून. 1 मोल प्रेझेंट चांगली दिसायले, सगळे प्रेझेंट दिसायले. इकडे बरेच करायले, तिकडे 5 जण आले ऑफलाईनला. प्रेझेंट बरे दिसायले, मुलं सिन्सियर झाली वाटायला. 1 डझन मीन्स हाऊ मच? 12. and 1 mole means how much? This. Okay. बस. मग देन नेक्स्ट काय बघायचं? नेक्स्ट बघायचं कन्वर्जन बिटवीन केल्विन अँड डिग्री सेल्सिअस. ओके, आजपर्यंत आपण डिग्री सेल्सिअस यूज केला, टेम्परेचर फॅरेनहाइट यूज केला, पण डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइटला काय इज्जत नाही. एसआय युनिट कोण आहे टेम्परेचरचा? टेम्परेचरचा एसआय युनिट आहे, आणि जे ते तुम्हाला माहितीच नाही. टेम्परेचरचा एसआय युनिट काय? केल्विन. केल्विन नाही, केल्विन. केल्विन काय असतंय? काय माहिती? केल्विन म्हणाल. केल्विन काय असतंय? केल्विन. केल्विन म्हणजे जेवण असतं ना कुठलं तर, काय लग्न झाल्यावर देते काय माहित नाही तुला? केल्विन, केल्विन म्हणाल. केल्विन. मग केल्विन टू डिग्री सेल्सिअस अँड डिग्री सेल्सिअस टू केल्विन कन्वर्जन कसा? बस. मग डिग्री सेल्सिअस
टू केल्विन जायचं असला तर ऍड करायचा 273 आणि केल्विन टू डिग्री सेल्सिअस यायचा असला तर सबट्रॅक्ट करायचा 273. कळतंय? चला लिहून ठेवा, फॉर्म्युला लिहून ठेवा. डिग्री टू केल्विन जायचं असला तर 273 ऍड, केल्विन टू डिग्री यायचं असला तर 273 सबट्रॅक्ट. ओके, डिग्री सेल्सिअस टू केल्विन जायचं असलं तर 273 ऍड, केल्विन टू डिग्री यायचं तर 273 काय करायचा? सबट्रॅक्ट करायचा. ठीक आहे. देन नेक्स्ट भाग काय? नेक्स्ट भाग काय? समजा 0 डिग्री सेल्सिअस मी लिहिलं, मग 0 डिग्री सेल्सिअस किती असणार? मग त्याच्यात सरळ 273 ऍड करायचा. काय कॉम्प्लेक्स नाही, काही नाही, सरळ त्याच्यात काय ऍड करायचा? 273 ऍड करायचा. याच्यात 273 ऍड केला तर काय बनते? 273 केल्विन. ऍक्च्युली मोर अॅक्युरेट केला तर 273.16 असते, पण तितकं अॅक्युरेट काय आपल्याला कामाच नाही. 273.16, पण आपण 0.16 ला निग्लेक्ट करालो. ठीक आहे, चला लिहा. मग 0 डिग्री सेल्सिअस मीन्स 273 केल्विन. मग 20 डिग्री सेल्सिअस किती मला बोला? 20 डिग्री सेल्सिअस मीन्स हाऊ मच? 273 ऍड करायचा. एकदम सिंपल आहे, काय डोक्याला ताप नाही. 273 ऍड करायचा याच्यात, मग किती येते? 293 केल्विन. चला लिहा 293 केल्विन. Then 27 डिग्री सेल्सिअस, 27 डिग्री सेल्सिअस किती होते मग? चला बोला, तुम्ही बोलायला चालू करा आता. किती होते हे? 300 केल्विन, राईट ना? चला लिहा, उलट करून द्या मला आता. 400 केल्विन, 273 सबट्रॅक्ट केला की 0 डिग्री सेल्सिअस मध्ये. 273 सबट्रॅक्ट केला की डिग्री सेल्सिअस मध्ये किती येईल? करा मग, करा किती ते मला सांगा. चला कन्वर्ट करा. 400 केल्विनला डिग्री सेल्सिअस मध्ये कन्वर्ट करायचा. 273 सबट्रॅक्ट करायचा. 127 डिग्री सेल्सिअस, राईट. आणखीन काय? बस झाले ना? आणखीन करायचं असलं तर करा. 327 डिग्री सेल्सिअस किती? 327 डिग्री सेल्सिअस हाऊ मेनी केल्विन? चलो 327 डिग्री सेल्सिअस, चला किती येते? चला चला बरोबर करा, कॅल्क्युलेशन्स बरोबर करा, कॅल्क्युलेशन्स बरोबर करा, गडबड करू नका. चुकालेत बघा, मायनस आले, प्लस आले, या 227 आले. किती? 600 केल्विन. ओके, 327 डिग्री सेल्सिअस किती येते? 600 केल्विन. ठीक आहे. समजा -50 डिग्री सेल्सिअस आहे तर, -50 डिग्री सेल्सिअस आहे तर तरी पण काय टेन्शन नाही, याच्यात 273 ऍड करा. -50 आहे तरी काय अडचण आहे, याच्यात 273 प्लस -50 असं करा. कळतं ना? -50 आहे ना, अरे काय अडचण आहे, 273 ऍड करा त्याच्यात. मग 273 -50 होते, मग किती होते? याच्यातून -50 गेला की 223 केल्विन. काय तयार होते? 223 केल्विन, राईट. गुड. चलो -73 केल्विन, -73 डिग्री सेल्सिअस किती होते? -70 डिग्री सेल्सिअस म्हणजे खूप मोठं टेम्परेचर झालं, तेवढं थंड करणं खूप डिफिकल्ट आहे. -70 डिग्री सेल्सिअसला कुठलं वॅक्सिन स्टोअर करतात? फायझर, मॉडर्नाचं. काय ऐकलंय? नावं ऐकले असतील ना? अमेरिकन व्हॅक्सिन्स आहेत का, फायझर आणि मॉडर्ना, ते किती डिग्री सेल्सिअसला स्टोअर होते? -70 ला. मग ते इंडियात स्टोअरच करता येत नाही, त्यामुळे गव्हर्नमेंटनं काय आयडिया केली? परमिशनच दिली नाही त्याला. ओके, आणि हे बाकीचे वॅक्सिन 1-2 डिग्री सेल्सिअसला स्टोअर होते.
कोविशिल्ड आणि ते कोवॅक्सिन. चलो किती येते मग हे 200 केल्विन. 200 केल्विन. ठीक आहे. मग केल्विन काय मोठी गोष्ट नाही. केल्विन काय खूप मोठा नाही, नाव फक्त वेगळं आहे. आज ऐकला काल ऐकला म्हणून काय मोठी गोष्ट नाही. 270चा डिफरन्स आहे, 273चा डिफरन्स आहे बस, बाकी काय नाही. मोल काय आहे, 1 मोल प्युअर नंबर आहे 6.022 10⁻23. केमिस्ट्रीमध्ये आणखीन डिटेलमध्ये होईल काय ते. ठीक आहे. ओके चलो नेक्स्ट पॉइंट काय बघायचं आहे. नेक्स्ट पॉइंट ला बेसिक क्वांटिटीज किती झाल्या आपल्या. वी हॅव सीन 7 बेसिक क्वांटिटीज and there are 2 more basic quantities which are called supplementary quantities. Supplementary quantities किती आहेत 2 ल्या. सप्लिमेंटरी SI मधलेच आहेत ते. सप्लिमेंटरी युनिट्स supplementary units. मग 7 बेसिक झाले आणि त्याला सप्लिमेंट करणारे आणखीन 2. कोण आहे ते, रेडियन अँड स्टेरेडियन. आता रेडियन कोण आहे मी फाउंडेशन मध्ये थोडा सांगितलं तुम्हाला ट्रिग्नोमेट्री चॅप्टर मध्ये. रेडियन टू डिग्री कन्वर्जन, डिग्री टू रेडियन कन्वर्जन. अँगलचं युनिट आहे रेडियन. काय, रेडियन इज युनिट ऑफ अँगल. झालं ना, आठवलंय नाही, तू नव्हता ट्रिग्नोमेट्रीला, झालं होतं आठवतंय कोणाला, ट्रिग्नोमेट्रीला झालं होतं आठवतंय. ल्या पहिला आहे काय, त्याला बोलायचं नाव प्लेन अँगल. प्लेन अँगल म्हणजे तुम्ही जे आतापर्यंत बघितला दॅट इज कॉल्ड प्लेन अँगल. जे अँगल तुम्हाला माहिती आहे ते प्लेन अँगलच असते आतापर्यंत तुम्ही जे बघितलं. सॉलिड अँगल जरासा डिफरंट असते. मग अँगलचं युनिट काय, रेडियन. ल्या रेडियन. याला सिम्बॉल काय लिहितात, RAD. सिम्बॉल काय लिहितात त्याला, RAD. ठीक आहे. डेफिनेशन काय त्याची, डेफिनेशन मी सांगतो बा. आर्क लेंथ अपॉन रेडियस, आर्क लेंथ अपॉन रेडियस is angle in radian. Angle in radian is arc length upon radius. चला, angle in radian is arc length upon radius. Angle in radian is arc length upon radius. ठीक आहे. मी एक्सप्लेन करतो याला आणखीन थोडं व्यवस्थित एक्सप्लेन करतो. पहिला टेबल कंप्लीट करूया, टेबल व्यवस्थित लिहूया मग एक्सप्लेन करतो. मग सेकंड कोण आहे अँगल, सेकंड आहे पहिला प्लेन अँगल की जे तुम्हाला माहिती आहे 2 लाईन्स मधला अँगल. पहिला कोण आहे, प्लेन अँगल की जो 2 लाईन्स मधला अँगल आहे. समजा असा आहे, हे सांगतो फक्त आहे असं लिहून घ्या. हे काय करा, मी जसं लिहिले तसं लिहून घ्या. ते एक्सप्लेन करतो ना मी, थोडा वेळ लागते त्याला, ते सांगतो मी एकदम डिटेल मध्ये सांगतो. ओके बा. टेबल मधली फर्स्ट लाईन बा, समजा ही एक लाईन आहे स्ट्रेट लाईन आणि ही एक स्ट्रेट लाईन आहे. यांच्या मधला अँगल इज कॉल्ड प्लेन अँगल. एक स्ट्रेट लाईन, सेकंड स्ट्रेट लाईन, यांच्या मधला अँगल काय बोलायचं, प्लेन अँगल. म्हणजे जो अँगल तुम्हाला आतापर्यंत माहित आहे दॅट अँगल इज कॉल्ड प्लेन अँगल. जे अँगल तुम्ही अँगल म्हणता ते म्हणजेच प्लेन अँगल. दुसरा एक असते सॉलिड अँगल की जे तुम्हाला माहितीच नाही आतापर्यंत, ते पण बघायचं आहे. मग याला पण डिटेल मध्ये मी सांगतो. पहिल्यांदा टेबल काय करू, कम्प्लीट करू. नेक्स्ट कोणता आहे,
सॉलिड अँगल. नेक्स्टला कोणता आहे? सॉलिड अँगल. सॉलिड अँगल. सॉलिड अँगलचं युनिट काय? स्टेरेडियन. त्याचा सिम्बॉल काय असतंय? एसआर. सॉलिड अँगलचा युनिट काय? स्टेरेडियन. त्या सिम्बॉल काय? एसआर. बा मग सॉलिड अँगल कसा आहे हे लिहून ठेवा. एरिया डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर. हा एरिया डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर इज इक्वल टू थीटा. थीटा कोण आहे? थीटा इज सॉलिड अँगल. दोन्ही अँगल्स मी एक्सप्लेन करतो काय काय. पहिला लिहून घ्या. काय टेबल कंप्लीट करा. चल पहिलं काय बघूया. पहिला रेडियनला अंडरस्टँड करूया. पहिलं काय? रेडियनला अंडरस्टँड करू, मग स्टेरेडियनला अंडरस्टँड करूया. मग रेडियन कसं आहे बघा. मी रेडियन कसं आहे बघा. रेडियन म्हणजे तुम्हाला आतापर्यंत जे अँगल माहिती आहे ते रेडियनच आहे. ठीक आहे. बर समजा हे सर्कल आहे. हे एक सर्कल आहे. व्यवस्थित लक्ष द्या. आता हे सर्कल आहे. इथून रेडियस ड्रॉ केली, इथून एक रेडियस ड्रॉ केली. हे 10 सेंटीमीटर रेडियस आहे समजा. ठीक आहे. हे सर्कल आहे and radius of circle is how much? 10 centimeter. So this is 10 centimeter. So this is also 10 centimeter radius. तर सेम असणार ना. If this is 10 centimeter, then this is also 10 centimeter. आणि इकडे असणार आर्क लेंथ. इकडे काय असणार? आर्क लेंथ. आर्क असते ना आर्क. मग या आर्कची पण लेंथ किती आहे? मग आर्कची लेंथ आहे समजा 10 सेंटीमीटर. कळतंय मी काय बोलतोय? आर्क आहे ते ट्रायंगल नाही. इक्विलॅटरल ट्रायंगल वाटेल. डोकं शांत ठेवून बघा. दिस इज नॉट इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये हे स्ट्रेट लाईन असणार. स्ट्रेट लाईन नाही आहे ही. आर्क आहे. आर्क म्हणालो मी. आर्क लेंथ इज 10 सेंटीमीटर. रेडियस 10 सेंटीमीटर. दिस रेडियस ऑल्सो 10 सेंटीमीटर. देन दिस अँगल इज हाऊ मच? दिस अँगल इन रेडियन इज आर्क डिवायडेड बाय रेडियस. कळते? जर मला हा अँगल रेडियन मध्ये मेजर करायचा असेल, इफ आय वॉन्ट टू मेजर दिस अँगल इन रेडियन, देन आय हॅव टू यूज दिस फॉर्म्युला. अँगल इन रेडियन इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. अँगल इन रेडियन इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. मग आर्क लेंथ किती आहे? 10 सेंटीमीटर. आर्क लेंथ किती आहे? 10 सेंटीमीटर. आणि रेडियस इज ऑल्सो 10 सेंटीमीटर. मग सेंटीमीटरला सेंटीमीटर कॅन्सल. 10 ला 10 गेला किती येते? हे 1. ऍक्च्युली याला काय डायमेन्शन्स नाहीत. डायमेन्शन्स नाहीत म्हणजे याला युनिटच नाही ऍक्च्युली. का? कारण या सेंटीमीटरला हे सेंटीमीटर कॅन्सल झालं ना. पण आपण तरी पण त्याला युनिट लिहितो काय? रेडियन. मग हे आहे 1 रेडियनचा अँगल. त्याला असं डोक्यावर सी लिहिते. छोटा डोक्यावर छोटा सी लिहितात किंवा मग आरएडी असं पण लिहितात. 1 रेडियन असाही लिहितात आणि 1 रेडियन असाही लिहितात. डोक्यावर स्मॉल सी. कळते मी काय बोलतोय? मग रेडियनची डेफिनेशन काय? आर्क लेंथ. बा तिकडे आर्क लेंथ अपॉन रेडियस इज अँगल इन रेडियन. आर्क लेंथ अपॉन रेडियस इज अँगल इन रेडियन. मग 1 रेडियन किती आहे? असा. मग 1 रेडियन अप्रॉक्सिमेटली किती असते? 57 डिग्री. डिग्री मध्ये तुम्ही आतापर्यंत अँगल मेजर केला ना. मग 1 रेडियन अप्रॉक्सिमेटली किती असते? 57 डिग्री. लिहून ठेवा. त्या अप्रॉक्सिमेटली किती आहे?
57 डिग्री, 57 पॉइंट समथिंग असते, एक अंदाजे लक्षात ठेवा. 50 आपल्याला काय लागत नाही कधीच, अंदाजे किती येते ते 57 डिग्री. ठीक आहे, चलो चला हे लिहून घ्या, हे लिहून घ्या. मी आणखीन याला एक्सप्लेन करतो थोडस, हा पार्ट लिहून घ्या. ठीक आहे, मग रेडियन मधला अँगल कसा काढायचा? डेफिनेशन काय, बेसिक काय आहे रेडियन मध्ये? रेडियस आणि आर्क दोघं सेम सेम असतील तर आर्क ने इथे केलेला अँगल इज व्हॉट? 1 रेडियन. इफ आर्क लेंथ इज सेम एज रेडियस, then angle subtended by arc at the center is how much? Radian, and that is 1 radian. राईट, ठीक आहे. समजा जर असा असेल, हे आपल्याला हा फॉर्म्युला काय कामाच नाही, फक्त अंडरस्टँडिंग होण्यासाठी मी सांगालो. अंडरस्टँड झालं कसं जरा बरं वाटते, अभ्यास करायला मग मजा येणार. इथं रेडियन काय कळालाच नसला की बरं वाटत नाही, राईट ना. मग हा फॉर्म्युला कधी युज करायचा आपल्याला? कधीच युज करायचं नाही. समजा हे आर्क लेंथ थोडीशी मोठी घेतली, आणखीन एक एक्झाम्पल देतो मग बस करू, कारण याच्यावर काय एक्झाम्पल्स येत नाही. समजा आपण असं केलं, ही आर्क जी आहे का मोठी केली जराशी, अशी ही आर्क काय केली जराशी मोठी केली. ही आर्क इथपर्यंत होती ना, आर्क मी इन्क्रीज केली तर अँगल पण इन्क्रीज झाला. मग रेडियस तर 10 सेंटीमीटरच राहील ना, रेडियस कशाची वाढते? ऐ मग रेडियस 10 सेंटीमीटर आहे, बट आर्क इथपर्यंत होती. आय हॅव इन्क्रीज्ड आर्क अँड आय हॅव कन्सिडर आर्क अप टू दिस मच. मग ती किती झाली समजा? मग दिस लेंथ इज 15 सेंटीमीटर. समजा ही आर्क लेंथ किती झाली? 15 सेंटीमीटर. मग परत हा अँगल मला फाइंड आउट करायचा. मग अँगल कसा फाइंड आउट करायचा? अँगल कसा फाइंड आउट करायचा? आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस इज अँगल इन रेडियन. मग हा रेडियन मधला अँगल किती झाला आता? 1.5 रेडियन. आता इथला रेडियन मधला अँगल किती झाला? 1.5 रेडियन. रेडियनचा सिम्बॉल काय? डोक्यावर सी लिहायचा किंवा रेडी, पण नॉर्मली डोक्यावर सी दिसेल तुम्हाला. ओके, सो 1.5 रेडियन. रेडियनला युनिट आहे का? ऍक्च्युअली युनिटच नाही त्याला, कारण सेंटीमीटरला सेंटीमीटर कॅन्सल झाले ना, पण आपण त्याला युनिट लिहितो काय? रेडियन. ठीक आहे, आपण त्याला युनिट काय लिहितो? रेडियन. बर, मग एक सेंटेन्स लिहून ठेवा. एक सेंटेन्स काय, हे नंतर युजफुल होईल. एक सेंटेन्स लिहून ठेवा, हे नंतर युजफुल होईल आपल्याला. आता फक्त लिहून ठेवा. काय लिहा? सप्लिमेंटरी युनिट्स, सप्लिमेंटरी युनिट्स, supplementary units do not have dimensions. Supplementary units do not have dimensions. Supplementary units do not have dimensions. ओके, यांना डायमेन्शन्स नाहीत. आता डायमेन्शन्स काय आहेत ते आपल्याला नंतर होईल, त्यावेळी मी तुम्हाला सांगतो. सप्लिमेंटरी युनिट्सला डायमेन्शन्स नाहीत. डायमेन्शन्स काय आहेत नंतर सांगतो, पण डायमेन्शन्स नाहीत म्हणजे युनिट नसल्यासारखं असं समजा. डायमेन्शन नाहीत म्हणजे ऍक्च्युली ते युनिट लेस आहेत, पण आपण त्याला युनिट काय दिले? रेडियन. सेंटीमीटरला सेंटीमीटर कॅन्सल झालाय, आपण नाव त्याला
युनिट तर नाहीच त्याला, पण आपण त्याला बोलतो रेडियन, राईट? ठीक आहे. मग हे काय जास्त युजफुल फॉर्म्युला आहे का? जास्त काय युजफुल फॉर्म्युला नाही. बरं, हा फॉर्म्युला आणखीन याचा एक प्रूफ देतो मी. बा, याला मी एस ला कन्वर्ट करून लिहितो. एस ला काय लिहिता येते? बरं होते, ते नंतर सांगतो. थोडस एक आणखीन कन्वर्जन सांगायचं तुम्हाला, मग नंतर सांगतो. हा फॉर्म्युला कुठून आला मी सांगतो नंतर. हा फॉर्म्युला कुठून आला थोडस नंतर सांगतो. बर, मग स्टे रेडियन आपल्याला काय खास इम्पॉर्टंट नाही आहे. स्टे रेडियन जसा कॅन्डेला आता एकदा दिसणार आणि परत दिसणारच नाही, तसा स्टे रेडियन आता एकदा दिसते आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये एकदाच दिसते. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पण ते प्रूफ आहे, त्याच्यावर न्यूमरिकल्स जेई नीटला काय येत नाही. मग स्टे रेडियन सांगतो मी, एक्सप्लेन करतो, पण पहिला रेडियन वर फोकस करू. रेडियन फुल अंडरस्टँड करू. रेडियन अगोदर पण झालाय ट्रिग्नॉमेट्री मध्ये. मग इम्पॉर्टंट काय, हे आता जे रेडियनचं झालं ते काय इम्पॉर्टंट नव्हतं. त्यातलं एकच सेंटेन्स इम्पॉर्टंट काय, रेडियन हॅज नो डायमेन्शन. रेडियन हॅज नो डायमेन्शन हे एकच सेंटेन्स इम्पॉर्टंट. पण हाऊ टू कन्वर्ट रेडियन इंटू डिग्री, डिग्री अँगल वाला डिग्री, आता डिग्री सेल्सियस नाही. हाऊ टू कन्वर्ट रेडियन इंटू डिग्री आणि हाऊ टू कन्वर्ट डिग्री इंटू रेडियन ते ऑलरेडी दिलंय मी ट्रिग्नॉमेट्री मध्ये. परत एकदा सांगतो, चला घ्या लिहून. कन्वर्जन व्हेरी इम्पॉर्टंट. चला लिहून घ्या. मी कसं लिहिलंय तसं लिहून घ्या, सांगतो त्याचा मिनिंग काय मी सांगतो. मी जसं लिहिलंय तसं लिहून घ्या. मग डिग्री टू रेडियन कन्वर्ट करताना, व्हाईल कन्वर्टिंग डिग्री इंटू रेडियन वी हॅव टू मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. आणि रेडियन टू डिग्री कन्वर्ट करताना कशाने मल्टिप्लाय करायचा? 180 बाय पाय. बघा एक्झाम्पल बघा, मला 60 डिग्रीला कन्वर्ट करायचं आहे. मला 60 डिग्रीला कन्वर्ट करायचं आहे रेडियन मध्ये. आय वॉन्ट टू कन्वर्ट 60 डिग्री इंटू रेडियन. ज्यांना माहिती नाही ते बघा, ट्रिग्नॉमेट्री मध्ये ऑलरेडी झाले, पण जे ट्रिग्नॉमेट्री चॅप्टरला नव्हते त्यांनी बघा ट्रिग्नॉमेट्री बेसिक्स मध्ये कव्हर केला होता. बा कशाने मल्टिप्लाय करायचं मग? 60 डिग्री आय वॉन्ट टू कन्वर्ट इंटू रेडियन. मग 60 इंटू किती करायचा? पाय बाय 180. 60 इंटू किती करायचा? पाय बाय 180. मग 60 3 जा 180, मग हे पाय बाय 3 येते. 60चा हे 3 टाइम्स आहे ना, मग पाय बाय 3 रेडियन येते. मग 60 डिग्री इज हाऊ मच? पाय बाय 3 रेडियन, राईट? ओके. समजा पाय बाय 2 ला कन्वर्ट करूया. पाय बाय 2 रेडियन उलटा कन्वर्ट करतो मी आता. तेच तेच करू पहिला. 30 डिग्री, 30 डिग्रीला कन्वर्ट करूया. आवाज वेगवेगळे काढू नको शिव. हा काय बाय, आवाज वेगवेगळे काढायला शिव. काय करू आता मी? 30 डिग्रीला कन्वर्ट करायला कशाने मल्टिप्लाय करायचा? 30 डिग्रीला कन्वर्ट करायला कशाने मल्टिप्लाय करायचा? रेडियन मध्ये जाताना व्हाईल गोइंग टुवर्ड्स रेडियन मल्टिप्लाय बाय दिस, अँड व्हाईल कमिंग टुवर्ड्स डिग्री मल्टिप्लाय बाय दिस. आपण चालू टुवर्ड्स रेडियन, पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचा, राईट? मग 30 इंटू पाय बाय 180, 30 इंटू पाय बाय 180. मग 30चा हे किती टाइम्स आहे? 30चा हे किती टाइम्स आहे? 6 टाइम्स. मग पाय बाय 6 रेडियन. मग येते काय? पाय बाय 6 रेडियन. कळतंय? चला कन्वर्ट करा मग पटापट. हे लिहून घ्या. कन्वर्जन व्हेरी इम्पॉर्टंट. कन्वर्जन व्हेरी इम्पॉर्टंट. रेडियनची डेफिनेशन आर्क लेंथ अपॉन रेडियस काय खास इम्पॉर्टंट नाही, त्याच्यावर न्यूमरिकल नाहीतच. हे खूप इम्पॉर्टंट आहे बघा. चला करा कन्वर्ट पटापट. 90 डिग्रीला कन्वर्ट करा, किती येते बघा?
π/4 रेडियनला कन्वर्ट करा. π/4 रेडियनला कन्वर्ट करा. हे उलटे कन्वर्जन लिहायला मी तर 3π/4 रेडियन पाय रेडियन. चला करा पटापट कन्वर्ट करा. चला कन्वर्ट करा किती किती येते बघा. 90 डिग्री किती येते. चला ज्यांना येत नाही आहे समोर बघा. ज्यांना येत नाही समोर बघा. 90 डिग्रीला काय करायचा. 90 इंटू π/180 डिग्री टू रेडियन जाताना कशाने मल्टिप्लाय करायचा. π/180. मग 90 2 जा π/2 रेडियन. 90 2 जा 180 π/2 रेडियन. मग इकडे बघा π/4. π/4 रेडियनला काय करायचं आहे. डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कशाने मल्टिप्लाय करायचा. रेडियन टू डिग्री. इकडे येताना रेडियन टू डिग्री या बाजूला येताना 180/π. π/4 इंटू 180/π. रेडियन टू डिग्री इकडे येताना 180/π. 180/π ने मल्टिप्लाय केला. पाय गेला. 180/4 किती येते. 45. किती येते 45 डिग्री. परत 3π/4. 3π/4 किंवा उलट कन्वर्जन आणखीन सोपं आहे. असं पण लक्षात ठेवला तर चालते. हा उलट कन्वर्जनला काय. पाय मीन्स 180 डिग्री असं ठेवा. उलट कन्वर्ट करताना पाय रेडियन मीन्स 180 डिग्री असं लक्षात ठेवला तरी चालते. मग 3/4 चा 3/4. पायला काय सबस्टिट्यूट करायचा 180. 3/4 चा 3/4. पाय रेडियन मीन्स हाऊ मेनी डिग्री 180 डिग्री. मला मल्टिप्लाय केला तर येते 135 डिग्री. इथं पायच लिहिला. पाय म्हणजे किती आहे 180 डिग्री. उलटा कन्वर्ट करताना यानं मल्टिप्लाय केला तरी चालते किंवा पायला काय अज्युम करायचा. पाय मीन्स 180 डिग्री. आणि सरळ कन्वर्ट करताना डिग्री टू रेडियन घेऊन जाताना कशाने मल्टिप्लाय करायचा. π/180. कळतंय. चलो लिहून घ्या एक्झाम्पल्स. चलो लिहून घ्या एक्झाम्पल्स.